Okay. So students, one of the very interesting and important topic from this paper that we are going to start in today's lecture, that is IR spectroscopy, or it is also called as infrared spectroscopy. So already you have studied what is the spectroscopy and what is its introductory background, and then you know what is NMR spectroscopy, because this type of the spectroscopic technique also you have studied, I think that. Now, in today's lecture, we are going to just proceed to the one of the next technique, which is also very interesting one, and that is a IR spectroscopy. So I think that without wasting much time, we will directly start the discussion over the topic. So this is our syllabus. We have to discuss some general introduction of the spectroscopy. Then we will discuss what is the principle of the spectroscopy, IR spectroscopy. तर आपण काय करणार आहे की IR स्पेक्ट्रोस्कोपीचं जनरल इंट्रोडक्शन बघणार आहे, त्याच्यानंतर मग त्याचं प्रिन्सिपल बघणार आहे. देन वी विल डिस्कस इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ द IR स्पेक्ट्रोस्कोपी. तर IR स्पेक्ट्रोस्कोपीचं जे मशीन आहे, तर ते मशीन ऍक्च्युअली कसं असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स असतात. सो वी विल डिस्कस ऑल दीज कंपोनंट्स विच डिझाइन और विच मेक्स IR instrument with its schematic diagram. We will discuss the schematic diagram of the IR instrumentation. Then one more very important point of this topic, that is fundamental modes of the vibrations. The IR spectroscopy मध्ये ऍक्च्युअली काय होतं, तर by taking the IR radiations, किंवा जनरली काय होतं की when we are just bombarding IR radiations on the molecule, then whatever the bonds present in the molecule, they undergoes vibrations. तर ती व्हायब्रेशनचे कुठले कुठले फंडामेंटल मोड्स आहेत, म्हणजेच काय की ते बॉन्ड्स कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे व्हायब्रेट होतात, तर ते आपण ऍक्च्युअली या टॉपिक मध्ये डिस्कस करणार. त्याला आपण काय म्हणतो की फंडामेंटल मोड्स ऑफ द व्हायब्रेशन्स. देन नेक्स्ट पॉइंट विल डिस्कस कंडिशन्स फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ IR रेडिएशन. म्हणजेच काय की व्हेन मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब IR रेडिएशन, what are the condition or what condition should follow by this molecule to absorb IR radiation. IR radiation ऍब्झॉर्ब करायला त्या मॉलिक्यूलने कुठल्या कंडिशन्स फॉलो करायला पाहिजे, तर ती कंडिशन आपण बघणार आहे, किंवा काही कंडिशन्स असतील तर त्या कंडिशन्स आपण डिस्कस करणार आहे. देन वी विल डिस्कस द रिजन्स ऑफ द IR स्पेक्ट्रम. सी इन द IR स्पेक्ट्रम देर आर व्हॅरियस रिजन्स. तर ते रिजन्स काय आहेत ते पण आपण इंट्रोडक्शन डिस्कशन केलं का ते लगेच डिस्कस करूया. त्याच्यानंतर व्हॉट इज फंडामेंटल ग्रुप रिजन, इट इज वन ऑफ द रिजन ऑफ IR स्पेक्ट्रम. तर तो फंडामेंटल ग्रुप रिजन काय ते बघूया. देन फिंगरप्रिंट रिजन, व्हॉट इज फिंगरप्रिंट रिजन, तोही पॉइंट आपल्याला इथे डिस्कस करावा लागेल. देन हुक्स लॉ फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज ऑफ द पर्टिक्युलर मॉलिक्यूल. तर विशिष्ट मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी किती येईल, म्हणजे किती फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन त्याच्यामध्ये पास केल्यानंतर ऍक्च्युअली तिथं बॉन्डचे व्हायब्रेशन्स होतील, तर ते काय की दॅट वी कॅन कॅल्क्युलेट थेरॉटिकली विथ द हेल्प ऑफ हुक्स लॉ. तर हुक्स लॉचा यूज करून आपण ते थेरॉटिकली कॅल्क्युलेट करू शकतो. तर तो हुक्स लॉ काय आहे आणि त्याच्या साहाय्याने ऍक्च्युअल व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी थेरॉटिकली कशी कॅल्क्युलेट करता येते, तर तो एक पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहे. देन वी विल डिस्कस ओव्हर IR सॅम्पलिंग. म्हणजेच काय की IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये ज्यावेळेस, किंवा IR ची स्पेक्ट्रोस्कोपी जी मशीन आहे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस काय करतोय की सॅम्पल लोड करतोय, तर सॅम्पलिंगची ऍक्च्युअली टेक्निक काय आहे, कसं सॅम्पल लोड करायचं, ते पण थोडंसं प्रॅक्टिकल जे कन्सेप्ट आहे. सो दिस ऑल्सो विल डिस्कस. Then one of the very important point of this topic again, that is factors affecting on IR absorption frequencies. तर तो एक पॉइंट आपण डिस्कस करणार आहे की एखादा मॉलिक्यूल कुठल्या प्रकारचे IR म्हणजे IR रेडिएशन ऍब्झॉर्ब करतो, तर ते कशावरती डिपेंड आहे, विच आर द फॅक्टर्स. सो दिस ऑल्सो विल डिस्कस. देन द नेक्स्ट पॉइंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ IR ऍब्झॉर्प्शन ऑफ फॉलोइंग फंक्शनल ग्रुप्स. आता आपल्याला माहिती आहे की आता मी सांगणार आहे, हळूहळू आपण पुढे जाऊया की IRचं ऍक्च्युअली काम काय आहे, IR कसा वर्क करतो, तर ते सगळं बघायचं. तर विशिष्ट प्रकारचे IR रेडिएशन ऍब्सॉर्ब केले की त्या मॉलिक्यूलमध्ये एखादा विशिष्ट फंक्शनल ग्रुप असतो, तर तेच आपण इथे डिस्कस करायचंय अंडर द पॉइंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ IR ऍब्झॉर्प्शन ऑफ फॉलोइंग फंक्शनल ग्रुप्स. तर याच्यामध्ये काय की अल्केन, देन अल्किन्स, अल्काइन्स, अल्कोहोल, फिनॉल, ethers, carbonyl. So these are the important functionalities in the organic molecule. We know that. Amine असेल किंवा नायट्रो कंपाऊंड असतील, aromatic कंपाऊंड असतील, तर these are the some types of the different functionalities of the organic compounds, and each type of the functionality in the organic compound absorbs
डिफरंट आय रेडिएशन. तर प्रत्येक वेगळा ग्रुप जो आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, तर तो वेगळी आय रेडिएशन ऍब्सॉर्ब करतोय. तर ते तसं का आणि कुठल्या प्रकारचे आय रेडिएशन ते ऍब्सॉर्ब करतो, तर तो एक पॉईंट आपल्याला या टॉपिक मध्ये डिस्कस करायचा आहे. सो आय थिंक दॅट यू मस्ट बी क्लिअर अबाउट what are the points we will continue or we will discuss throughout the discussion of the IR spectroscopy. तर या टॉपिकच्या पूर्ण डिस्कशन मध्ये आपण कुठले कुठले पॉइंट ऍक्च्युअली डिस्कस करणार आहेत, तर ते जे सगळे पॉइंट्स आहेत तर मला वाटतं ते पॉइंट तुम्हाला आता क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे, तर हे एवढं सगळं आपल्याला काय करायचं आहे या टॉपिक मध्ये डिस्कस करायचं. तर एक लक्षात ठेवा की टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, खूप त्याला प्रॅक्टिकल बेस आहे आणि हा जो टॉपिक आहे याला जो स्कोप आहे तो एकदम वाईड स्कोप आहे. म्हणजे हा टॉपिक फक्त एक्झाम साठी प्रिपेअर करायचा नाही. सो दिस टॉपिक विल बी हेल्पफुल टू यू फॉर एव्हर ऍज अ स्टुडंट ऑफ केमिस्ट्री और ऍज अ ह्युमन ऑफ केमिस्ट्री. वी शुड नो आय आर स्पेक्ट्रोस्कोपी, कारण आय आर स्पेक्ट्रोस्कोपी माहित असायला पाहिजे. कारण आय आर स्पेक्ट्रोस्कोपी हे एक असं टूल आहे केमिस्ट्री मधलं, खूप इम्पॉर्टंट टूल आहे, ज्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो की वेगवेगळ्या कंपाऊंडचे फंक्शनल ग्रुप्स कुठले आहेत तर त्याचं डिटर्मिनेशन करू शकतो. म्हणजे एकदम साधा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कीटोन आहे, आपल्यामध्ये कीटोन मध्ये काय कार्बोनिल ग्रुप आहे, अल्डेहाइड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, ऍसिड मध्ये पण कार्बोनिल ग्रुप आहे, किंवा अमाइन असेल तर NH2 असतं, सेकंडरी अमाइन असेल तर NH असेल. तर जनरली काय आहे की तुम्हाला वेगवेगळे ज्या फंक्शनॅलिटीज आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, तर ते वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज डिटरमाइन करायचं काम कोण करतं ऍक्च्युअली आय आर स्पेक्ट्रोस्कोपी करते. तर मला वाटतं तुम्ही ऑलरेडी NMR स्पेक्ट्रोस्कोपी शिकलाय, हाऊ NMR स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वर्क्स, तर त्याचं प्रिन्सिपल वगैरे हे पण तुम्ही सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या टेक्निककडे मी परत रिटर्न जात नाही, कारण आपलं त्याचं ऑलरेडी तुम्हाला डिस्कशन झालेलं आहे. तुम्ही ते काय आहे तो सगळा प्रकार बघितलेला आहे. तर आपण जनरली प्रोटॉन NMR स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक डिस्कस केली, की ज्याच्यामध्ये काय होतं की प्रोटॉनच्या रिलेटेड डिस्कशन होतं. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मॅडमने टॉपिक घेतलाय त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं डिस्कशन झालेलं असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण थोडंसं काय करूया, विल स्टार्ट आवर डिस्कशन रिगार्डिंग द आय आर स्पेक्ट्रोस्कोपी फ्रॉम दी बेसिक पॉइंट ऑफ इट्स डिस्कशन. तर थोडंसं बेसिक कडून जाऊया, व्हॉट इज स्पेक्ट्रोस्कोपी पासून जाऊया, जे ऍक्च्युअली इंट्रोडक्शन टू द स्पेक्ट्रोस्कोपीचा पॉइंट आहे. पण थोडंसं आपण ओव्हरलुक करूया आणि मग काय करूया की पुढे जाऊया. तर स्पेक्ट्रोस्कोपी काय आहे, तर जनरली काय की स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ द इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विथ द मॉलिक्युल. म्हणजे मॉलिक्युल बरोबर काय होतं की जे रेडिएशन, आता तुम्ही म्हणाल कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, सगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये, कारण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनना वेगळी टेक्निक डेव्हलप केलेली. म्हणजे IR असेल, UV असेल, त्याच्यानंतर रेडिओ वेव्हज असतील, मायक्रोवेव्हज असतील. तर ह्या सगळ्या प्रकारचे जे रेडिएशन्स आहेत, दीज आर द डिफरंट टाइप ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आणि मग हे जे रेडिएशन्स आहेत त्याचं मॉलिक्युलर बरोबर काय इंटरॅक्शन होते त्याचा ऍक्च्युअली स्टडी केलाय, त्याला आपण स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो. म्हणजे अगदी सिम्पल आहे, म्हणजे काय की इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विथ द मॉलिक्युल, विथ द कंपाऊंड, विथ द ऍटम्स. आणि ते जे काही इंटरॅक्शन आहे, आणि त्यात हे पण बघा की इंटरॅक्शन वेगवेगळ्या प्रकारचे आहे. म्हणजे UV रेडिएशन जर आपण एखाद्या मॉलिक्युल वरती पास केले तर त्या UV रेडिएशन त्या मॉलिक्युल बरोबर होणारे इंटरॅक्शन वेगळे आहेत. IR रेडिएशन पास केलं तर त्या IR रेडिएशनचे मॉलिक्युल बरोबर होणारे इंटरॅक्शन वेगवेगळे आहेत. NMR रेडिएशन पास केले तरी पण वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय की each different type of electromagnetic radiation have a different capability to interact with molecule. म्हणजे आपलं जे उदाहरण जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण काय बघा वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळे इंटरॅक्ट करतो. म्हणजेच काय की आपल्याला माहिती की कोणाबरोबर आपण कसं इंटरॅक्ट करायचंय. तसंच रेडिएशनचं सुद्धा आहे की रेडिएशन काय करतात की वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन, वेगवेगळ्या झोन मधले रेडिएशन काय करतात की मॉलिक्युल बरोबर वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्शन करतात. त्याचा थोडासा मी आढावा जस्ट तुम्हाला उजरता देईन आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तर आता बघा, समटाइम्स मॉलिक्युल्स ऑर ऍटम्स मे ऍब्झॉर्ब द रेडिएशन्स और समटाइम्स इट मे एमिट द रेडिएशन्स. म्हणजेच ऍटम किंवा मॉलिक्युल्स आहेत ते ऍब्झॉर्ब करतात रेडिएशन, किंवा बऱ्याच वेळा काय होते काहीतरी इंटरॅक्शन होऊन रिफ्लेक्शन होऊन तिथून त्या मॉलिक्युल पासून रेडिएशन एमिट होतात. आता दोन्ही प्रकारचे रेडिएशन मोजता येतात. म्हणजे द रेडिएशन्स विच आर ऍब्सॉर्ब्ड बाय द मॉलिक्युल और द रेडिएशन्स विच आर एमिटेड बाय द मॉलिक्युल. बोथ टाइप ऑफ द रेडिएशन्स वी कॅन डिटरमाइन अँड देर आर टेक्निक्स डिपेंडिंग ऑन बोथ टाइप ऑफ द फेनॉमिनन. म्हणजे ऍब्झॉर्प्शन फेनॉमिनन वरती पण टेक्निक्स आहेत आणि रेडिएशन्स एमिशन करण्याच्या फेनॉमिनन वरती पण टेक्निक्स आहेत. म्हणजे जनरली एक सांगितलं पहिलं स्टेटमेंट काय की व्हॉट इज स्पेक्ट्रोस्कोपी, इट इज द इंटरॅक्शन ऑफ, इट इज द स्टडी ऑफ द इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, किंवा इट इज द मेजरमेंट ऑफ काय असेल की मेजरमेंट ऑफ इफेक्ट ऑफ इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ द मॉलिक्युल.
मॉलिक्युल बरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं इंटरॅक्शन झाल्यानंतर काय होते ते मेजरमेंट करायचं, तर त्याला पण आपण स्पेक्ट्रोस्कोपी असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी परत सांगितलं की देर आर डिफरंट टाइप ऑफ द स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स. वन इज ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, अनदर वन इज एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. तर एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय की radiations are emitted by the atoms or molecules, and in the absorption spectroscopy radiations are absorbed by the atoms or molecules. आणि तिथं जे काही डिटेक्शन होते तर त्याला आपण काय म्हणतोय की एकाला ऍब्झॉर्प्शन एकाला एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो. ठीक आहे. आता जनरली आपण बघा की कुठल्याही स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक मध्ये असं काहीतरी स्पेक्ट्रा येतात, असं येतात, काही ठिकाणी असे उलटे येतात. सो डिपेंड्स ऑन. ठीक आहे. तर असं काहीतरी तुम्हाला असं एक स्पेक्ट्रम दिसतो. स्पेक्ट्रम दिसतो म्हणजे काय की सर्टन टाइप ऑफ द लाईन पॅटर्न वी विल ऑब्झर्व. म्हणजे इन द किंवा काय म्हणतो डेस्कटॉप वरती, कम्प्युटरवरती तुम्हाला एक सर्टन टाइपचा असा एक पॅटर्न दिसतो ज्यावेळेस त्या इंटरॅक्शन होतात. म्हणजे काय की वेन when any type of the electromagnetic radiation interact with the molecule, आणि त्याचं जे इंटरॅक्शन आहे, सो दिस इंटरॅक्शन इज रेकॉर्डेड इन द फॉर्म ऑफ द स्पेक्ट्रम. तर त्या फॉर्म मध्ये किंवा त्या लाईन फॉर्म मध्ये रेकॉर्ड केलं तर त्याला आपण काय म्हणतो की स्पेक्ट्रा असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय की द पॅटर्न्स ऑफ ऍब्झॉर्प्शन्स ऑर एमिशन्स, द पॅटर्न्स ऑफ ऍब्झॉर्प्शन्स ऑफ लाईट ऑर एमिशन्स ऑफ लाईट आर कॉल्ड ॲज अ स्पेक्ट्रा. तो जो पॅटर्न आहे तो असं काहीतरी येतो, तर त्याला आपण जनरली काय म्हणतोय की स्पेक्ट्रा असं म्हणतोय. ठीक आहे. तर जनरली ही जी स्पेक्ट्रोस्कोपी ही जी फील्ड आहे, सो दिस द फील्ड ऑफ द स्पेक्ट्रोस्कोपी इज कन्सर्न विथ द इंटरप्रिटेशन ऑफ द स्पेक्ट्रा इन टर्म्स ऑफ ॲटॉमिक अँड द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. म्हणजे काय असेल की जनरली तिथं स्पेक्ट्रा इंटरप्रिटेशन होतो डिपेंडिंग ऑन द इंटरॅक्शन ऑफ दीज ॲटम्स अँड मॉलिक्युल्स विथ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे. तर हे जे सगळं सांगितलं ना, सो दिस इज अबाउट इन जनरल इंट्रोडक्शन रिगार्डिंग द मोठी स्पेक्ट्रोस्कोपी. तर स्पेक्ट्रोस्कोपीच्या संदर्भात हे काय की इन जनरल इंट्रोडक्शन आहे. मला वाटतं ह्याचं सगळं डिस्कशन तुम्हाला ऑलरेडी सुरू असेल, फक्त मी काय केले की ओव्हरलुक केलेले. नाउ लेट अस गो टू वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. काय की स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ती कशावर चालते, तर इट वर्क्स बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वरती ती डिपेंड आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यात पण आपण काय केलं की मग त्याच्या वेव्हलेंथ नुसार किंवा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याचे वेगवेगळे टाइप्स पडलेले आहेत. हे ऑलरेडी तुम्हाला कुठं ना कुठं झालेलं आहे. मी फक्त ओव्हरलुक करतो. तर इथं काय की हा जो आहे तो बघा, हा गॅमा रे आहे. तर तो गॅमा रे काय की हा जास्त फ्रिक्वेन्सीज आहे. याच्या वेव्हलेंथ बघा अगदी लहान वेव्हलेंथ आहे, आणि त्याच्यामुळे ज्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या काय आहेत की जास्त आहेत. त्याच्यानंतर मग येतो एक्स रे रेडिएशन, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, त्याच्यानंतर व्हिजिबल रेडिएशन. व्हिजिबल रेडिएशन म्हणजे काय की तुम्हाला ज्याच्यामुळे ऍक्च्युअली जे कलर्स दिसतात ना ते सगळे व्हिजिबल रेडिएशन्स आहेत. त्याच्यानंतर इन्फ्रारेडचा हा झोन येतो, जो आपल्याला ऍक्च्युअली हा डिस्कस करायचा. इन्फ्रारेड या मधले रेडिएशन म्हणजे इथल्या प्रकारचे रेडिएशन घेऊन जी स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक डेव्हलप झालेली आहे, तर त्याला आपण काय म्हणतो की इन्फ्रारेड रेडिएशन्स. त्याच्यानंतर येतात मायक्रोवेव्ह रेडिएशन्स, त्याच्यानंतर येतात रेडिओ वेव्स. आता हे जे वरचे जे डिजिट्स दाखवलेले ते वेव्हलेंथ आहेत बघा, वेव्हलेंथ. म्हणजे बघा गॅमा रे जे आहेत, गॅमा रेची वेव्हलेंथ किती आहे बघा, एक वेव्हलेंथ म्हणजे काय असेल की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट ऑर ट्रब्स. तर अशी एक वेव्ह काढली आपण, तर काय असेल की असं जर आपण वेव्ह काढली तर हे दोन क्रस्ट असतील तर या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे तर त्याला आपण जनरली काय म्हणतो की वेव्हलेंथ असं म्हणतो. तर ही जी वेव्हलेंथ आहे एका वेव्हची, तर ती वेव्हलेंथ गॅमॅरेची किती असते, तर 10⁻⁻10 टू द 10⁻⁻12 सेंटीमीटर. बघा म्हणजे अगदी लहान आहे, त्याच्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तर एक्स रेडिएशनची थोडीशी आणखी वेव्हलेंथ काय होईल की जराशी कमी होते. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची वेव्हलेंथ म्हणजे कमी होते, म्हणजे थोडं वाढते, वेव्हलेंथ वाढते, 10⁻⁻8 वेव्हलेंथ वाढते. युव्ही रेडिएशनची वेव्हलेंथ आणखी वाढते, 10⁻⁻5 च्या आसपास आहे. त्याच्यानंतर व्हिजिबल रेडिएशन म्हणजे -6 -5 च्या रेंज मध्ये आहे. त्यानंतर इन्फ्रारेड रेडिएशन 10⁻², 10⁻² इन द सेन्स काय की साधारणतः 0.01 सेंटीमीटर. म्हणजे इथून पुढे काय होतं की इन्फ्रारेड रेडिएशन सुरू होतं, आणि मग काय की 1 सेंटीमीटर पर्यंत त्याच्या काय असेल की वेव्हलेंथ आहे. ठीक आहे. त्यानंतर रेडिओ वेव्स म्हणजे ज्याच्या वेव्हलेंथ मोठे आहेत एकदम त्या रेडिओ वेव्स आहेत. त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहेत किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत ते मायक्रोवेव्ज आहेत. त्याच्यापेक्षा कमी आहेत इन्फ्रारेड. व्हिजिबलची वेव्हलेंथ अजून कमी, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची वेव्हलेंथ आणखी कमी, एक्सरेची त्याच्याही पेक्षा कमी, आणि गॅमा रेची सगळ्यात कमी. इथे तुम्हाला कंपॅरिझन दिलं की वेव्हलेंथची साईज किती असेल. ठीक आहे. दिलेलं आहे की ऍक्च्युअली काय की वेव्हलेंथची साईज किती असेल म्हणण्यापेक्षा काय की जनरली काय वेव्हलेंथ केवढे असतील, बरोबर आहे का नाही.
तर गॅमा रेचे वेव्हलेंथ केवढे असतील तर ते ॲटॉमिक न्यूक्लिया एवढे असतील, एवढ्या लहान, बरोबर आहे का? म्हणजे आतल्या न्यूक्लियस एवढे. एक्सरे रेडिएशनचे वेव्हलेंथ काय असतील तर त्या ॲटमच्या एवढे असतील, ॲटमची साईज आहे जेवढी. युव्ही रेडिएशन काय की एका मॉलिक्युल एवढी वेव्हलेंथ असेल. त्यानंतर व्हिजिबल रेडिएशन आहे ते प्रोटोझोआ वगैरे म्हणजे थोडंसं जरासं मोठं, तेवढी रेडिएशन असेल. इन्फ्रारेड म्हणजे काय की पिन हेड, म्हणजे आपण जर पिन हेड घेतली तर ते 1 सेंटीमीटरच्या म्हणजे तिथून ऍक्च्युअली ते रेडिएशन सुरू होतात. पिन हेडची साईज केवढी आहे म्हणजे रुंदी म्हणतो आपण, ती तेवढे ते इन्फ्रारेड रेडिएशनची काय असतील वेव्हलेंथ असतील. त्यानंतर मायक्रोवेव्ह, त्यानंतर रेडिओ याची जर साईज बघितली तर ह्युमन बिंगचे म्हणजे माणसाच्या उंची एवढ्या वेव्हलेंथच्या वेव्हलेंथ आहेत एक एक वेव्ह. म्हणजे थोडक्यात काय की वेव्हलेंथ जेवढी मोठी तेवढं त्याची काय असेल की फ्रिक्वेन्सी कमी, वेव्हलेंथ जेवढी लहान तेवढी काय असणार आहे की फ्रिक्वेन्सी काय असणार आहे जास्त असणार आहे. हे झालं थोडंसं आणखी जनरल मध्ये सांगितलं मी. सो नाउ लेट अस गो टू द नेक्स्ट पॉइंट. ओके, आता इथं मी जसं मगाशी सांगितलं की ऍक्च्युअली काय होतं की प्रत्येक प्रकारची जी वेव्हलेंथ आहे ती मॉलिक्युलला वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्शन होते, म्हणजे मॉलिक्युलला वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करतो. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं थोडंसं बघूया की एक्सरे रेडिएशन, त्याचे पण स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आहे. एक्सआरडी म्हणतो, एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर, त्याची पण एक टेक्निक आहे एक्सरे रेडिएशन. एक्सरे रेडिएशन मध्ये ऍक्च्युअली काय होतं बघा, एक्सरे रेडिएशन जर आपण एखाद्या मॉलिक्युल वरती जर पास केली तर तो ऍक्च्युअली मॉलिक्युल मध्ये बॉन्ड ब्रेक करतो, कारण त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी फ्रिक्वेन्सी असते. तो म्हणजे एक्सरे रेडिएशन हॅव दॅट मच एनर्जी टू ब्रेक दी स्पेसिफिक टाइप ऑफ दी बॉन्ड. बॉन्ड ब्रेकिंग करणे एवढी त्याच्यामध्ये एनर्जी असते. त्याच्यानंतर व्हिजिबल किंवा युव्ही रेडिएशन्स हॅव एनर्जी टू मेक द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन फ्रॉम लोअर एनर्जी टू द हायर एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉन एखाद्या लोअर एनर्जी पासून हायर एनर्जीला पास करणे एवढी व्हिजिबल रेडिएशन मध्ये एनर्जी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स विल टेक द एनर्जी फ्रॉम द युव्ही और व्हिजिबल रेडिएशन अँड दे एक्साइट. तर ते काय होतं की एक्साइट होत आहेत, म्हणजे एवढी एनर्जी त्या व्हिजिबल रेडिएशन मध्ये असतात. त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये एनर्जी किती असते हो? सो इन्फ्रारेड रेडिएशन कॅन मेक द व्हायब्रेशन्स इन द बॉन्ड. म्हणजे दोन ऍटमच्या मध्ये असणारे जे बॉन्ड्स आहेत तर त्या बॉन्ड मध्ये व्हायब्रेशन्स करू शकतात. The bonds are just like a spring. Bonds are just like a spring. They are continuously vibrating, but they are vibrating slowly. सुरुवातीला slowly vibrate असतात. But when we pass the infrared radiation, then this vibration becomes faster one. Then this vibration becomes faster one. का? तर due to the radiations of the infrared, किंवा due to the energy which is present in the infrared radiation, bond vibrations becomes faster. म्हणजेच काय की infrared radiation have a capacity or have a capability टू व्हायब्रेट स्पेसिफिक टाइप्स ऑफ द बॉन्ड. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे बॉन्ड्स आहेत तर ते बॉन्ड व्हायब्रेट करण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. म्हणजे मी हे सांगितले की कुठल्या प्रकारच्या रेडिएशनची कॅपॅसिटी काय आहे, काय कॅपेबिलिटी, ते ऍक्च्युअली मॉलिक्युल बरोबर काय करू शकते. ही इंटरॅक्शन आहेत. दिस टाइप ऑफ द दीज आर द टाइप्स ऑफ द इंटरॅक्शन किंवा एनर्जी ट्रान्झिशन म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे ऍक्च्युअली त्याचा काय इफेक्ट होतो मॉलिक्युल बरोबर. ठीक आहे. देन द मायक्रोवेव्ह रेडिएशन्स, दिस रेडिएशन कॅन रोटेट द बॉन्ड. म्हणजे ते बॉन्ड रोटेट करू शकतात. म्हणजे सपोज देर इज अ कार्बन ऍट द सेंटर अँड देर आर टू बॉन्ड्स विच आर कनेक्टेड टू द कार्बन. सो दिस मायक्रोवेव्ह रेडिएशन्स कॅन रोटेट द बॉन्ड्स. म्हणजे त्याला एनर्जी दिली की तिथे बॉन्ड रोटेशन जे आहे त्या मॉलिक्युल मध्ये ते होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वन इज रेडिओ फ्रिक्वेन्सी दॅट वी हॅव स्टडीड इन द एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी. तर ते एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. तर इथं काय होऊ शकतं की न्यूक्लिया स्पिन होऊ शकतो ऍटमचा, एखाद्या ऍटमचा न्यूक्लिया स्पिन होऊ शकतो. एवढं काय म्हणू शकतो की आपण एनर्जी त्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं तर कुठल्या प्रकारचे रेडिएशन्स काय करू शकतात, कुठल्या प्रकारचे रेडिएशन्स काय करू शकतात. तर आपल्याला आता काय डिस्कस करायचं, वी आर ओनली डिलिंग विथ द IR स्पेक्ट्रोस्कोपी. आपल्याला हा टॉपिक डिस्कस करायचा. सो जस्ट रिमेंबर हियर, IR स्पेक्ट्रोस्कोपी और IR spectrum or IR radiations can cause vibrations in the molecule. IR radiations can cause vibrations in the molecule or vibrations in the bond. तर बॉन्ड मध्ये vibrations आणू शकतात. See, bonds are just like a spring. They are continuously vibrating, but they are vibrating slowly. But once taking a energy from the infrared radiation, the vibration of this bond becomes faster. तर ते व्हायब्रेशन जे आहे ते काय होतं की फास्ट व्हायला सुरुवात होती. आता आपण काय करायचंय, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, बिकॉज इन दिस टॉपिक वी आर डिलिंग ओनली विथ द इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आता जे काही सगळं इथून पुढचं डिस्कशन असणार आहे सो दॅट वुड बी रिगार्डिंग द इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. ते सगळं इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीच्या बद्दलच असणार आहे. ठीक आहे. सो नाउ विल स्टार्ट आवर डिस्कशन फ्रॉम दी, हे थोडंसं हे पण इन जनरल आहे.
कुठल्या कुठल्या आता बघा वेगवेगळ्या रेडिएशन मॉलिक्युल बरोबर वेगवेगळ्या इंटरॅक्शन्स केल्या आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक तयार झाल्या. त्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी हे आपण लास्ट टाइमला बघितले, म्हणजे मॅडमने घेतलेली आहे. म्हणजे इट डील्स विथ हायड्रोजन अँड देअर एन्व्हायरमेंट, तर ते हायड्रोजनचं डिटर्मिनेशन करतं. कार्बन न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी असते, जशी प्रोटॉन आहे तशी कार्बनची सुद्धा आहे. ठीक आहे. देन इन्फ्रारेड ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी हे आता आपण डिस्कस करणार आहे. इट आयडेंटिफाईज द व्हॅरियस फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. व्हॅरियस फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. देन यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी, यूव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो आपण त्याला. इट डील्स विथ द कॉन्ज्युगेशन प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड असेल किंवा सिंगल बॉन्ड असतील तर त्याचं डिटर्मिनेशन करायला आपण अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करतो. अगेन वी हॅव मास स्पेक्ट्रोस्कोपी. आपल्याकडे मास स्पेक्ट्रोस्कोपी सुद्धा डेव्हलप झाली. तर ते मास स्पेक्ट्रोस्कोपी काय करते, ऍक्च्युली मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर वेट किती आहे तर ते आपल्याला मिळू शकतं विथ द हेल्प ऑफ मास स्पेक्ट्रोस्कोपी. सी दीज आर ऑल दी व्हेरी इम्पॉर्टंट स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स. आणि आता सध्या आपण असं म्हणूया की दिस टेक्निक्स नाव इट बिकम अ हार्ट ऑफ द केमिस्ट्री. केमिस्ट्री एक हार्ट बनलेलं आहे, कारण विदाउट दिस टेक्निक्स नाव केमिस्ट कॅनॉट प्रोसीड हिज और हर रिसर्च और एनी टाइप ऑफ द ऍक्टिव्हिटी इन द केमिस्ट्री. तर केमिस्ट्री मध्ये कुठल्याही ऍक्टिव्हिटी असतील, रिसर्च रिलेटेड असतील, तर त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ना, तर याच्याशिवाय आपण आता प्रोसीड करू शकत. आताच आपण बघितलं की कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये आता आपण वॅक्सिन आलं बरोबर. तर ते वॅक्सिनेशन तयार झाल्यानंतर वॅक्सिनेशनचं जे कॅरेक्टरायझेशन आहे ते सुद्धा ऍक्च्युअली या टेक्निकने केलेलं आहे सुरुवातीला. जनरल म्हणजे इनिशियल स्ट्रक्चरल इल्युसिडेशन, कुठला मॉलिक्युल ऍक्च्युअली तो वॅक्सिनेशन मध्ये आहे, तर ते पण हे सगळं या टेक्निकचं यूज करून काय केलं की त्याचं जे आयडेंटिफिकेशन आहे तर ते आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. मला सांगा आज हे जर नसलं असतं तर आपण एका वर्षामध्ये आपल्याला खरं तर लस मिळाली, हे जर टेक्निक नसले असते ना आपल्याला 5-7 वर्ष लागली असती किमान. कारण ते स्ट्रक्चरल इल्युसिडेशन झालंच नसतं एवढ्या लवकर. कारण सुरुवातीला व्हायचं म्हणजे आपण ऑर्गॅनिक स्पॉटिंग कसं करतो, सिरीज ऑफ टेस्ट करायच्या. मग आता ऑर्गॅनिक स्पॉटिंग मध्ये तर शेवटी चार्ट असतो नोन मॉलिक्युलचा, पण एखादा अननोन मॉलिक्युल असेल तर चार्ट मध्ये नसेल तर आपण कसं डिटर्मिनेशन करणार. त्यासाठी त्याला खूप साऱ्या टेस्ट वेगवेगळ्या कराव्या लागतात. एकदम लेंथी प्रोसेस आहे, खूप वेळ तुमचा जातो. तर हे जे स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आहे त्याच्यामुळे खूप तुमचा वेळ वाचलेला आहे. सॅम्पलचं डिस्रप्शन आहे म्हणजे डिके होणार आहे ते पण वाचलेलं आहे. खूप सारे याचे ऍडव्हान्टेजेस आहेत आणि त्याच्यामुळे या टेक्निकला आता सध्या खूप जास्त स्कोप आहे. कारण याच्यावरती सगळी केमिस्ट्री जी आहे किंवा केमिस्ट्रीमध्ये जे सगळं काम आहे हे सगळं काय की या स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वरती सुरू झालेलं आहे. ठीक आहे. सो नाउ लेट अस स्टार्ट द डिस्कशन ऑफ द इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आता इथून ऍक्च्युअली आपला टॉपिक जो आहे तो सुरू झाला. आता इथं थोडंसं इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचं जनरल इंट्रोडक्शन आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की पुढे जातो. जनरल इंट्रोडक्शन म्हणजे आता इथून ऍक्च्युअली स्पेक्ट्रोस्कोपीचं जे टेक्निकचं जे डिस्कशन आहे ते सगळं डिस्कशन आपण काय करायला लागलो की ते करायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी काय आहे, तर आता एक साधी गोष्ट आहे की स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वेअर देर इज अ यूज ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन्स. एक एवढं एक साधं एक सिंपल स्टेटमेंट आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर काय की द स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वेअर देर इज इंटरॅक्शन ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन विथ मॉलिक्यूल और विथ द मॉलिक्युल्स. काय होईल की इन्फ्रारेड रेडिएशनचं मॉलिक्युल बरोबर इंटरॅक्शन होते आणि त्याचं डिटर्मिनेशन केलं जातं. म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वेअर देर इज मेजरमेंट ऑफ इंटरॅक्शन्स ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन्स विथ द मॉलिक्युल. मॉलिक्युल बरोबर इन्फ्रारेड रेडिएशनचं जे काही इंटरॅक्शन होत आहेत तर ते इंटरॅक्शन्स मेजरमेंट करायची जे टेक्निक आहे त्याला आपण काय म्हणतोय की IR स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे. तर स्पेसिफिकली काय की दिस टेक्निक डील्स विथ IR रिजन ओनली. का डील्स विथ IR रिजन? बिकॉज स्पेसिफिकली देर इज यूज ऑफ IR रेडिएशन्स इन दिस पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. तर या इन्स्ट्रुमेंट मध्ये स्पेसिफिकली IR रेडिएशन्स वापरले, तर त्याच्यामुळे काय म्हणले की दिस टेक्निक डील्स विथ IR रिजन. आणखी एक इम्पॉर्टंट याच्यातला पार्ट आहे की दिस इज द ऍब्झॉर्प्शन टाइप ऑफ द स्पेक्ट्रोस्कोपी. दिस इज द ऍब्झॉर्प्शन टाइप ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच काय की मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब द IR रेडिएशन अँड देर इज अ व्हायब्रेशन इन द मॉलिक्यूल और मॉलिक्यूल अंडरगोज व्हायब्रेशन. आणि त्याच्यामुळे काय म्हणते की इट इज स्पेसिफिकली ऍब्झॉर्प्शन टाइप ऑफ द स्पेक्ट्रोस्कोपी. MCQ ला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत बघा, याच्यामध्ये येऊ शकतं IR स्पेक्ट्रोस्कोपी, एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी का आणखी दुसरे टाइप्स येतील. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर इज ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. अर्थात क्वेश्चन नीट वाचा, नाही तर तुम्ही मी आता करेक्ट ऍब्झॉर्प्शन म्हटलं की तुम्ही तिथे ऍब्झॉर्प्शन लिहिणार. ठीक आहे. बाकीचे कुठले ऑप्शन आहेत त्याच्यावरती पण या गोष्टी डिपेंड आहेत. पण एक आहे की IR स्पेक्ट्रोस्कोपी इज ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी.
And one more thing is that IR spectroscopy is an useful tool to identify functional groups in the molecule. As I told you now, just एक 5-10 मिनिटापूर्वी मी सांगितलं की IR स्पेक्ट्रोस्कोपीचा मेन यूज काय आहे. IR spectroscopy, it is used to identify different functional groups in the organic molecule. To identify different functional groups in the organic molecule. तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल मध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करायसाठी ऍक्च्युअली IR स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे तर ते IR स्पेक्ट्रोस्कोपी जनरली वापरली जाते. आता आणखीन एक गोष्ट आहे की IR स्पेक्ट्रोस्कोपी ही कुठल्या मॉलिक्युलला लागू होती, म्हणजे सरसकट सगळ्याच मॉलिक्युलला IR स्पेक्ट्रोस्कोपी ऍक्च्युअली ऍप्लिकेबल होत नाही. ते पण इम्पॉर्टंट आहे, ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यावर सुद्धा MCQ टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. आता IR स्पेक्ट्रोस्कोपी कुठल्या टाईपच्या मॉलिक्युलला लागू होते तर किंवा कुठल्या प्रकारच्या बॉन्ड्सला लागू होती तर ओनली दोज बॉन्ड्स which are accompanied by a change in dipole moment will absorb the radiations in the IR region. म्हणजेच काय की कुठले बॉन्ड की जे बॉन्ड काहीतरी डायपोल मोमेंट दाखवत आहेत, द बॉन्ड्स which shows some dipole moment can only absorb IR radiation. म्हणजे कुठलेही मॉलिक्युल IR रेडिएशन ऍब्झॉर्ब करत नाहीत, म्हणजे ह्याला थोडं लिमिटेशन आहे असं म्हणूया आपण. द मॉलिक्युल which shows some dipole moment or the bonds which shows some dipole moment, these type of the bonds only absorb the IR radiation and can vibrate. म्हणजे जे बॉन्ड की थोडेफार डायपोल मोमेंट दाखवतात. आता डायपोल मोमेंट म्हणजे थोडक्यात काय की जनरली काय असेल की बॉन्ड मध्ये जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती सिमिलर नसावी. म्हणजे समजा इकडे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम असेल तर याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह ऍटम इकडच्या बाजूला असायला पाहिजे. काही असेल व्हॉट एव्हर इट मे बी, कमी किंवा जादा काय असेल त्याच्यापेक्षा वेगळा. म्हणजे समजा मी इथं हायड्रोजन दिला तर इकडे पण हायड्रोजन असेल तर हा पोलर बॉन्ड झाला. देर विल बी नो ऍब्झॉर्प्शन बाय दिस बॉन्ड. तर या बॉन्ड तिथं ऍब्झॉर्प्शन होणार नाही. समजा इथं कार्बन असेल तर मग बघा हा कार्बन आहे, याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगळी आहे आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वेगळी आहे. त्याच्यामुळे काय होईल, दिस बॉन्ड बिकम्स polar and this bond will have some dipole moment and this bond can absorb the IR radiation. म्हणजे हा बॉन्ड IR रेडिएशन जे आहे ते ऍब्झॉर्ब करू शकतो. लक्षात आलं मी काय सांगितलं. तर कंडिशन काय आहे तर the molecule should be polar one or the bond should be polar one or bond should have some dipole moment. Then and then only there is absorption of the IR radiation by this type of the bond or molecule. ठीक आहे. म्हणजे तीच कंडिशन सांगितली की फॉर अ मॉलिक्युल टू बी IR ऍक्टिव्ह द व्हायब्रेशन शुड गिव्ह राईज टू नेट चेंज इन द डायपोल मोमेंट. म्हणजे तोच पार्ट आहे की कुठला मॉलिक्युल IR ऍक्टिव्ह असतो तर द मॉलिक्युल्स विच हॅव सम डायपोल मोमेंट. ज्या मॉलिक्युल मध्ये काही डायपोल मोमेंट्स आहेत ना तर तेच मॉलिक्युल IR ऍक्टिव्ह असतात. रिमेनिंग मॉलिक्युल्स विल नॉट बी IR ऍक्टिव्ह, कारण त्यांच्याकडून IR रेडिएशनचं ऍब्झॉर्प्शन होणार नाही. का तर डायपोल मोमेंट म्हणजे काय की ते मॉलिक्युल काय की ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर सगळ्या बाजून त्या मॉलिक्युल मध्ये सारखी असेल तर त्या कंडिशन मध्ये IR रेडिएशन त्या मॉलिक्युल कडून ऍब्सॉर्ब केले जात नाहीत आणि त्याच्यामुळे मॉलिक्युल विल बी IR इनऍक्टिव्ह. तर विच मॉलिक्युल्स आर IR ऍक्टिव्ह, द मॉलिक्युल्स विच आर हॅव्हिंग सम नेट डायपोल मोमेंट. त्या मॉलिक्युल मध्ये काहीतरी नेट डायपोल मोमेंट असेल तर ते मॉलिक्युल काय होतात की काय करतात की जनरली IR ऍक्टिव्ह असतात. किंवा द मॉलिक्युल असे असतील की त्याचे व्हायब्रेशन्स आहेत ना, दिस व्हायब्रेशन शुड गिव्ह राईज टू नेट चेंज इन द डायपोल मोमेंट. ते व्हायब्रेशन मुळे पण डायपोल मोमेंट मध्ये नेट चेंज झाला पाहिजे तर ते मॉलिक्युल जे आहेत ते काय असतात की IR ऍक्टिव्ह असतात. आणखीन एक गोष्ट जनरल डिस्कशन सांगतो मी की IR स्पेक्ट्रोस्कोपी बघा त्याच्याने सॅम्पल अनालिसिस व्हायला किती वेळ लागतो माहिती का, फक्त 2 मिनिटं जास्तीत जास्त. 2-3 मिनिटं आता लिहिले तर 2-3 मिनिटं पण लागत नाही. आता नवीन टेक्निक मध्ये 1 मिनिटामध्ये IR रेडिएशनचं काय होतं की डिटर्मिनेशन म्हणजे सॉरी मॉलिक्युलचं डिटर्मिनेशन होतं, अनालिसिस होतं. म्हणजे नॉर्मली बघा आपण एक टेस्ट करायला आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतात. साधी एक टेस्ट प्रिलिमिनरी मधली जरी करायला म्हणजे 5 मिनिटं तरी सहज लागतात. पण इथं ऍक्च्युअली डायरेक्ट फंक्शनल ग्रुप तुम्हाला 2 मिनिटात मिळतात. तुम्ही फंक्शनल ग्रुप डिटेक्शन कसं करता ऑर्गॅनिक स्पॉटिंग मध्ये 1 तास 1.5 तास तुम्ही प्रिलिमिनरी प्रायमरी सगळं टेस्ट करून मग फंक्शनल ग्रुपकडे जाता. याच्यामध्ये 1 तास 1.5 तास लागतो, तर इथं 2 मिनिटात तुमचं काम होतं. आणि दुसरी गोष्ट की सॅम्पल किती लागतं बघा, 4 to 5 mg 4 ते 5 मिलीग्रॅम. तुम्ही ऑर्गॅनिक स्पॉटिंग किती सॅम्पल घेता, अराउंड 500 mg घेता, म्हणजे 0.5 ग्रॅम कमीत कमी घेता. बरोबर आहे. तर 5 mg मध्ये तुमचं काय होतं की डिटर्मिनेशन होते आणि सॅम्पल तुम्ही रिकव्हर करून घेऊ शकता. म्हणजे खूप सारे इम्पॉर्टन्स या टेक्निकचे जनरली आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आता आपण बेसिकली काय सांगितलं की दिस टेक्निक डील्स विथ ओनली IR रिजन. फक्त IR रिजनच्या संदर्भात आहे. पण IR रिजन कुठून कुठपर्यंत आहे बघा, 12,500
हे वेव्ह नंबरच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे पर सेंटीमीटर म्हणजे वेव्ह नंबर म्हणजे काय असेल की जनरली एका सेंटीमीटर मध्ये किती नंबर ऑफ वेव्ज आहेत तर त्याच्यानुसार त्याला वेव्ह नंबर आपण त्याला वेव्ह नंबर असं म्हणतो आणि काय की 12,500 पर सेंटीमीटर टू द 50 पर सेंटीमीटर एवढे नंबर ऑफ वेव्स तर हे काय की पूर्ण आयआर रिजन आहे हा पूर्ण जर आपण ते वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये जर बघायचं म्हणलं तर 0.8 मायक्रोमीटर पासून 0.8 मायक्रोमीटर पासून 25 मायक्रोमीटर पर्यंत 0.8 मायक्रोमीटर पासून 25 मायक्रोमीटर पर्यंत जो रिजन आहे तो आयआर रिजन आहे का आपण हे सांगितलं स्पेसिफिकली तर आपण सांगितलं की ही स्पेक्ट्रोस्कोपी स्पेसिफिकली आयआर रिजन इट डील्स विथ आयआर रिजन ओनली आणि त्याच्यामुळे आयआर रिजन आपण सांगतो आता याच्यामध्ये 3 भाग केले त्या आयआर रिजनचे एक म्हणजे 12,500 ते 4,000 हा जो रिजन आहे तर त्याला नियर आयआर म्हणतो आपण त्यानंतर 4,000 ते 667 त्याला आपण मिडल आयआर असं म्हणतो आणि 667 ते 50 पर सेंटीमीटर तर हे फार आयआर आहे ओके म्हणजे आपण जर वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये बघायला गेलो तर 0.8 टू द 2.5 मायक्रोमीटर देन 2.5 टू द 15 मायक्रोमीटर and 15 to the 25 micrometer. So as such, there are 3 different regions of the IR radiation. One is near IR, middle IR and far IR. तर याच्यातलं बघा नियर IR आणि फार IR जो आहे तर याचा फारसा आपल्याला IR स्पेक्ट्रोस्कोपीसाठी यूज नाही बट whatever the middle IR region, so this middle IR region is very important as far as concerning the IR spectroscopic technique. तर आयआर स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्याला मिडल आयआर हा खूप महत्वाचा रिजन आहे म्हणजे 4,000 ते 667 वेव्ह नंबर असणार 4,000 ते 667 एवढा वेव्ह नंबर असणार आणि किंवा आपण जर वेव्हलेंथ मध्ये बघितलं तर 2.5 टू द 15 मायक्रोमीटर तर एवढे वेव्हलेंथ असणारे जे रिजन आहे रेडिएशनचा सो दिस रिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍज फार एज कन्सर्निंग द आयआर स्पेक्ट्रोस्कोपी लक्षात आलं तर इथं पण बघा एमसीक्यू ला खूप सारे प्रश्न याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला इथंही आहे की कुठला रिजन आयआर स्पेक्ट्रोस्कोपी मधला इम्पॉर्टंट आहे आयआरचा स्टडी करायसाठी किंवा एखाद्या मॉलिक्युलचा स्टडी आयआर स्पेक्ट्रोस्कोपीने करायसाठी तर तो आहे 4,000 ते 667 ठीक आहे तर लास्ट पॉईंट आपण डिस्कस करूया आपल्याकडे किती मिनिट राहिले 5 मिनिट राहिले विदिन 2 to 3 मिनिट विल डिस्कस द लास्ट पॉईंट आणि मग पुढे उद्या बघूया राहिले ठीक आहे आता जो आपण मिडल आयआर बघितला मिडल आयआर तर त्या मिडल आयआर मध्ये पण परत 3 भाग केलेले आहेत तर मिडल आयआर आहे त्याच्यामध्ये पण 3 पार्ट पडतात तर त्याला आपण काय म्हणतो की एक जो आहे तो फंक्शनल ग्रुप रिजन दुसरा जो आहे तो फिंगरप्रिंट रिजन आणि तिसरा जो आहे तो ॲरोमॅटिक रिजन देर आर 3 डिफरंट रिजन्स अगेन इन द मिडल आयआर रिजन मध्ये परत 3 सब रिजन आहेत एक म्हणजे फंक्शनल ग्रुप रिजन 4,000 पर सेंटीमीटर टू द 1,300 पर सेंटीमीटर एवढं त्याची काय की वेव्ह नंबरची रेंज आहे त्याच्यानंतर फिंगरप्रिंट रिजन 1,300 टू द 909 पर सेंटीमीटर आता बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये हे रिजन जे आहेत ना थोडं मागं पुढं आहेत म्हणजे एक्झॅक्टली 4,000 आकडा आहे एक्झॅक्टली 1,300 असं नाही काही ठिकाणी 1,500 ते 4,000 म्हटलेलं आहे म्हणजे थोडासा फरक आहे ना तो तिथे येऊ शकतो पण आपण आता सिलेबस साठी हा जे आहे ना हे तुमच्या समोर जे आहे ना हे स्टँडर्ड कन्सिडर करा कारण क्वेश्चन आला तर तुम्ही याच्यातलीच रिजन लिहायचे कारण हे तुमच्या सिलेबस ओरिएंटेड चाललेलं आहे ठीक आहे त्यानंतर ॲरोमॅटिक रिजन तो 909 ते 667 आहे त्याच्यातलं फंक्शनल ग्रुप रिजन फिंगरप्रिंट रिजन आणि ॲरोमॅटिक रिजन हे काय प्रकार आहे तर फंक्शनल ग्रुप रिजन काय की विच स्पेसिफिकली गिव्ह द ऍब्झॉर्प्शन ऑफ द डिफरंट फंक्शनॅलिटीज प्रेझेंट इन द मॉलिक्युल जे मेन फंक्शनल ग्रुप्स आहेत त्याचे सगळे स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी म्हणूया आपण मेन म्हणजे सगळ्या त्याची स्ट्रेचिंग फ्रिक्वेन्सी जे आहेत ना आता तुम्हाला स्ट्रेचिंग काय प्रकार आहे तर ते आपल्याला बघायचे की फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन ते आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया स्ट्रेचिंग म्हणजे काय बघा स्प्रिंग घेतली आणि अशी ताणली तुम्ही तर त्याला स्ट्रेचिंग म्हणतो सिंपल आहे स्ट्रेचिंग म्हणजेच काय की द मोमेंट ऑफ द बॉन्ड कशी असेल की टू अँड फ्रो म्हणजे पाठीमागे पुढे जी बॉन्डची मुवमेंट होणार आहे त्याला आपण काय म्हणू शकतो की स्ट्रेचिंग व्हायब्रेशन असं म्हणतो तर स्ट्रेचिंग व्हायब्रेशनचे जे काही सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत तर ते सगळ्या काय की 4,000 ते 1,300 मध्ये म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बॉन्डनं 4,000 ते 1,300 या रेंज मधली आयआर रेडिएशन ऍब्झॉर्ब केली तर त्या बॉन्डची स्ट्रेच होतो तो बॉन्ड स्ट्रेच होतो असं इट विल जस्ट मूव टू अँड फ्रो ठीक आहे आता फिंगरप्रिंट रिजन काय की मोस्ट ऑफ द बेंडिंग फ्रिक्वेन्सीज or most of the bending vibrations are observed in the fingerprint region bending म्हणजे काय की मॉलिक्युल ऍक्च्युअली काय होतात की rather to stretch to and fro molecule will just bend त्याचे
सगळे आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये बघायला मिळेल. खूप इंटरेस्टिंग आहे. मॉलिक्युलर जस्ट बेंड म्हणजे मॉलिक्युलचे बॉन्ड अँगल जे आहेत ते बॉन्ड अँगल चेंज होतात. अशा किंवा अशा पद्धतीने मॉलिक्युल काय होतात की जस्ट मूव्ह होतात. पूर्ण बॉन्ड मूव्ह होतो. म्हणजे बॉन्ड असा एक बॉन्ड स्ट्रेच होणार नाही पाठीमागे पुढे, तर तो बॉन्डच मूव्ह होणार आहे त्याच्या सेंटर पॉईंट वरून. बरोबर. ज्या बाजूला कनेक्शन तिथून तो बॉन्ड मूव्ह होणार आहे. तर ते जे सगळे बेंडिंग रिजन्स आहेत तर ते सगळे फिंगरप्रिंट मध्ये येतात. त्याला फिंगरप्रिंट नाव वगैरे का दिलं त्याचं पण आपण डिस्कशन करूया. त्याच्यानंतर अरोमॅटिक रिजन. तर अरोमॅटिक रिजन मध्ये ज्या बेंडिंग फ्रिक्वेन्सीज आहेत किंवा बेंडिंग जे बेंडिंग फ्रिक्वेन्सीज आहेत तर किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण बेंडिंग जे व्हायब्रेशन्स आहेत किंवा बेंडिंग प्रकारचे जे व्हायब्रेशन्स आहेत ना ते काय की 9092 टू 667 या रिजन मध्ये येतात. ठीक आहे. सो आय थिंक दॅट वी शुड कंटिन्यू द रिमेनिंग डिस्कशन इन द नेक्स्ट लेक्चर कारण आपल्याकडे आता टाइम जो आहे तो टाइम थोडासा कमी राहिलाय. सो व्हॉट एव्हर द रिमेनिंग डिस्कशन दॅट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.